मी डॉक्टर सुप्रिया पाटील पटवर्धन। आज आपण डेंटल एक्सप्रेशन्समध्ये सांगणार आहोत स्केलिंग आणि पॉलिशिंग म्हणजे काय। बऱ्याच जणांच्या दातावरती वेगवेगळ्या प्रकारचे स्टेन्स असतात। उदाहरणार्थ कॉफी, चहा, स्मोकिंग हे रिझन्स आहेत स्टेन्स येण्यासाठी। काही वेळेस ॲसिडिटीमुळे दातांचे एनामल रफ होते आणि स्टेन्स येण्याचे प्रमाण वाढते। हे स्टेन्स आपण स्केलिंग आणि पॉलिशिंग या प्रोसिजरने काढू शकतो। टार्टर किंवा प्लाक म्हणजे काय? आपण जे काही खातो ते हिरड्यांच्या आणि दातांच्या इंटरफेसवरती साचून राहते। जर आपले ब्रशिंग प्रॉपर नसेल तर सॉफ्ट प्लाकचा थर वाढत जातो। तिथेच राहून तो कडक व्हायला सुरुवात होते आणि त्याचे टार्टरमध्ये रूपांतर होते। मग तुम्ही कितीही ब्रशिंग कराल तरी टार्टरचा थर ब्रशिंगने निघत नाही। एस्पेशली खालच्या दातांच्या आतल्या सरफेसवर टार्टर जमा होते, कारण आपल्या लाळेच्या ग्रंथी सलायव्हरी ग्लँड्सचे ओपनिंग्स तिथे असतात आणि त्यामुळे मॅक्सिमम कॅल्शियम या सरफेसेसवरती डिपॉझिट होते। ब्रशिंग न झाल्यामुळे हा थर साचत जातो, त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणे, ह्यालाच आपण हॅलिटॉसिस असे म्हणतो, ह्याला सुरुवात होते। हिरड्यातून रक्त येणे, जिंजिवायटिसला सुरुवात होते। हा थर बरेच वेळेसाठी साठून राहिला तर दात हळूहळू हलण्याची सुरुवात होते, ह्यालाच आपण पेरिओडोंटायटिस किंवा पायोरिया असे म्हणतो, ज्यामुळे आपल्या दातांची हिरडी आणि त्याखालचे बोन कमी व्हायला सुरुवात होते। लोकांचे खूप मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत की दाताचे क्लिनिंग केल्यावर दात हलायला सुरुवात होते, पण क्लिनिंग वेळच्या वेळी न केल्यामुळे टार्टरमध्ये प्रेझेंट असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे हिरडी लूज होऊन बोन इन्फेक्शन झाल्यामुळे दात लूज होतात आणि क्लिनिंग केल्यावर हलू लागतात। बरेचदा दातांची आणि हिरड्यांची काळजी न घेतल्यामुळे सिस्टमिक डिझिजेस लाईक सबअक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस होण्याची शक्यता असते। रेग्युलर डेंटिस्टकडे 6 महिन्यांनी व्हिजिट करणे आणि जर गरज असेल तर क्लिनिंग वेळच्या वेळी करून घेणे गरजेचे आहे। आपल्या दातांची निगा कशी राखावी याचे काही उपाय खालीलप्रमाणे। रोज सकाळी आणि रात्री दात घासणे, डेंटिस्टकडे दर 6 महिन्यांनी जाऊन चेकअप करणे, वॉटर फ्लॉसरचा वापर करणे। वॉटर फ्लॉसरमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रेशरमुळे 2 दातांच्या मध्ये काही अडकून राहिले असेल तर निघण्यास मदत होते आणि रेग्युलर गम मसाज केला जातो। स्वतःच्या दातांची आणि हिरड्यांची काळजी घ्या आणि रेग्युलर चेकअप करत राहा। थँक्यू।